इथं पहिल्या आज चेंडूवरती पहार केलाय, चौकार येतोय. ते मात्र फसवा चेंडू, परंतु पंचांनी सौर घोषित केलाय. अवंतर धावसंख्येमध्ये भर होते. 7 धावा. हॉलंडर जायचंय तिकडे. स्पीडअप घ्यायचा आहे. प्रति षटकामध्ये 10 ची सरासरी करावी लागेल. ती मात्र लांबाची वाडी या टीमला.
मुरबाड तालुक्यातून आलेली ही टीम गोलंदाजी मार्गवरती सागरला पाहतोय आपण मिरकुटवाडी टीम कडून. नेक्स्ट गोलंदाज चांगली गोलंदाजी सुरुवात केली सागर या गोलंदाजीने. दोन्ही चेंडू डॉट चेंडूची फेकी करतोय. निर्धाव चेंडूची फेकी करतोय गोलंदाज सागर. हा चेंडू सुद्धा डॉट येतोय. पहा अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. प्रत्येक चेंडू मात्र वेगवेगळ्या चेंडूची फेकी केली जाते. एकच टप्पा ठेवला जात नाही. त्यामुळे फलंदाजाला थोडेसं अडचण निर्माण होते. कुठेतरी नॉन स्ट्राईकला चांगला फलंदाज आहे त्याला एखादी धाव काढून देणं गरजेचं असेल. आता तेच केलंय. एक धाव मात्र कंप्लीट झाले. इथे धावफलक जाऊन पोहोचले. एका धावच्या मदतीने टोटल पाहतोय 16 या अंकावरती. चार चेंडूचा खेळ झाला. या दोन चेंडूमध्ये मोठा फटका येणार का? बॅटचा आणि चेंडूचा मात्र संपर्क होत नव्हता. त्यामुळे एक धाव मात्र आपल्या साथीदार नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाला स्ट्राईक दिले आणि त्याचं सुद्धा सोडणं करणं गरजेचं होतं. परंतु त्या फलंदाजाने सुद्धा मात्र डॉट चेंडू खेळलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 5 चेंडूचा खेळ झाला परंतु एका धावावरती समाधान मानावं लागले. फक्त एक धाव खर्च केले. या गोलंदाजाने अप्रतिम गोलंदाजी पाहतोय आपण सागर यांच्या माध्यमातून. अचूक टप्प्यावरती मारा केला जातोय. प्रत्येक चेंडू वेगवेगळी टप्प्यावरती फेकी केली जाते. हा चेंडू सुद्धा पहा जबरदस्त आहे. पंच तटस्थ आहे. चला षटक क्रमांक दुसरं संपडत आले. बॅट्समन रिओ आहे का? बघ बॅट्समनचा रिओ आहे वाईट साठी. स्पीडअप घे. प्रत्येक टीमला 2 रिओ आहेत. त्यानंतर पंच घेऊ शकतात.
फलंदाज सफल आहे आणि बॉल निर्धाव आहे. गुड डिसिजन पंच. इथं आपला रिवो गमावलाय आपण. एक शेवटचा रिवो असेल आपल्याकडे. 2 षटकाचा सामना संपुष्टात आलाय. धावफलक जाऊन पोहोचले 16व्या अंकावरती. अजून हे किती पाहिजेत? 19 धावांची गरज. चला स्पीडअप घ्या पंच. एकोणीस धावींची गरज आहे. तशी फटकेबाजी करावं लागेल. येणारे 6 चेंडू. केशव चला स्पीडअप घ्या केशवा. पहिलाच मात्र वाईट चेंडू फेकी करतोय केशव. सागर या गोलंदाजाने अप्रतिम गोलंदाजी केली. 6 चेंडूमध्ये अवघी 1 धाव खर्च केले. हा चेंडू चांगला आहे. नक्कीच जबरदस्त गोलंदाजी. अचूक टप्प्यावरती मारा केला जातोय. इथं कुठेतरी अगोदर बॅटिंग घेतली होती परंतु नंतर डिसिजन चेंज केला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं लांबाचवाडी टीमने. एका दोघींनी काहीच होणार नाही. ते षटकार येणार आहे गरजेचे. चौकार षटकार येणं गरजेचं आहे. एका धावेच्या मदतीने 18 धावा धावफलकावरती. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 षटकार खेचावं लागतील. आणि हा चेंडू जर निसटला असता तर नक्कीच चौकार मिळाला असता. दुसरी धाव घेताना बाद आहे. युवराज यांच्या पारीचा अंत होतोय. चला नेक्स्ट फलंदाज मध्ये रवाना व्हायचंय. सामना हा मिरगडवाडी संघाच्या बाजूने झुकलाय. विनंती असेल वाघाचीवाडी टीम आपला प्लेइंग 11 घेऊन आपण इकडे स्टेजकडे यायचं आहे. शेवटचा सामना 2 षटकांचा असेल. आणि इथं मात्र विजय होतोय. चला मिरगडवाडी टीमचा आपल्या करंदर या पटकन. आणि वाघाचीवाडी टीम आयोजक आपण टॉर्चन करून घ्या त्यांचा. कर्णधार इकडे कर्णधार पटकन धावत.